हॅलो, गुड इव्हनिंग मित्र, कसे आहात? ओके. आणि तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की इंग्लिशचं क्वेश्चन पेपर सोल्युशन मधलं इंग्लिशच्या वहीमध्ये लिहा, मॅथच्या वहीमध्ये आणि सायन्सच्या वही. म्हणजे तुम्हाला ते जजमेंट येईल की हाऊ टू सॉल्व क्वेश्चन पेपर, नाही का? प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं हे तुम्हाला प्रॅक्टिस झाल्यानंतर तुमचा एकही मार्क कुठे जाणार नाही मित्र, बरोबर? वेगवेगळ्या शास्त्रज्ञांची माहिती दिली जाते मित्र. ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला दिलेले आहेत, माझ्या लिंकवर जा. तुम्हाला शेअर आणि सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला ती लिंक मिळेल. लेटर रायटिंग दिलेले, फॉर्मल लिहा, इनफॉर्मल लिहा, कोणतं पण लेटर तुम्हाला जे आवडेल. पण त्याच्यामध्ये जो सेंटेन्स 5-7 सेंटेन्सेस दिलेले ते कॉमन आहे. मग तुम्ही पेरेंट्सला लिहा, फादर, मदर, अंकल, आंटी, नाही का, फ्रेंड, कोणाला लेटर लिहा, कॉमन आहे. फक्त त्याच्यामधले जे काही सेंट्रल कन्सेप्ट आहे, मग बर्थडे असेल तर वेगळं येईल, पिकनिक असेल तर वेगळं येईल, पैसे पाठवा लवकर, कुठे जायची पिकनिक, मग आवडते की नाही, बरोबर की नाही, कोणत्या तारखेला जाणार आहे, बर्थडे आहे किंवा फेस्टिवल आहे, इंडिपेंडन्स डे आहे किंवा दिवाळी वेकेशन आहे, कुठेतरी हिस्टॉलॉजिकल प्लेसला जायचं आहे. हे भरपूर तुम्हाला जर इंग्लिश आलं तर येतं. आता सायंटिस्ट म्हणजे APJ अब्दुल कलाम किती थोर होते पाहिले तुम्हाला. मग APJ अब्दुल कलाम सायंटिस्ट एकदम जबरदस्त, बरोबर की नाही? आता त्यांच्याबद्दल आपण माहिती देतोय. कलाम अर्न डिग्री इन एरोनॉटिक इंजिनिअरिंग. एरोनॉटिक इंजिनिअरिंग मध्ये त्यांनी मोठी डिग्री घेतलेली. नंतर DRDO हा शॉर्ट फॉर्म आहे. DRDO हा काय स्टँड्स फॉर, D म्हणजे डिफेन्स, D म्हणजे काय, डिफेन्स, R म्हणजे रिसर्च, रिसर्च केलेला आहे, डिफेन्स रिसर्च, अँड D म्हणजे डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट म्हणजे काय, विकास, ऑर्गनायझेशन, ओ म्हणजे ऑर्गनायझेशन. हा शॉर्ट फॉर्म आहे, त्याचा लॉंग फॉर्म येतो DRDO, स्टँड फॉर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. हे क्वेश्चन पेपर मध्ये मित्र बऱ्याच वेळा आलेले आहे, परत येणार. कलाम वॉज प्रोजेक्ट डायरेक्टर ऑफ द SLV थर्ड, द फर्स्ट सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. बघा, सायंटिस्ट काय होते ते, ही वॉज प्रोजेक्ट डायरेक्टर होते बघा, ऑफ द SLV थर्ड, द फर्स्ट सॅटेलाइट, पहिलं सॅटेलाइट, लॉन्च व्हेकल, जे लॉन्च झालं व्हेकल. कलाम सर ॲज लेक्चरर ॲट सेव्हरल युनिव्हर्सिटी, कितीतरी विद्यापीठांमध्ये त्यांनी लेक्चर दिले मित्र हो. इतके मोठे शास्त्रज्ञ होते आणि ते अमर आहेत. त्यांचं एज्युकेशन सर्वांना मिळतंय आणि भरपूर ठिकाणी ते जात होते. त्यांच्या यूट्यूबमध्ये भरपूर असं माहिती आहे. भरपूर असं शास्त्रज्ञ मोठे APJ अब्दुल कलाम, नाही का? तर ही माहिती दिलेली आहे इंग्लिशमध्ये, तर तुम्ही ते लिहून ठेवा. शास्त्रज्ञांची माहिती द्या असं आलं तर तुम्हाला हे उपयोगी ठरेल. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्र हो. चला दुसरा